तुमचे हातपाय सारखे दुखतात का? म्हणजेच तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे। कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्ही दूध, दही हे तर खातच असाल, पण मी आज तुम्हाला काही फळं सांगणार आहे ज्यामुळे तुमची हाडं मजबूत होतील। नंबर 1, सफरचंद। सफरचंद रोज खाल्ल्याने फक्त आजारच दूर होत नाहीत तर हाडं देखील मजबूत होतात। सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि मॅग्नेज असतं, ज्यामुळे हाडांची घनता वाढते। नंबर 2, पेरू। पेरूमध्ये नैसर्गिक कॅल्शियम असतं, त्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात। यासोबतच फायबर, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ए देखील असतं। जर तुम्हाला हाय डायबिटीज किंवा हृदयविकार असेल तर पेरू खाणं हे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं। नंबर 3, संत्री। संत्री तुमच्या हाडांना चांगली मजबूती देऊ शकतं। त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी अधिक प्रमाणात असतं, त्यामुळे संत्री खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि यामधील फायबरमुळे ते पचनासाठी देखील चांगले असते। नंबर 4, पपई। पपई ही पचनासाठी आणि पोटासाठी खूप आरोग्यदायी आहे। ज्याची पचनक्रिया कमजोर आहे त्यांनी पपई ही खाल्लीच पाहिजे, कारण पपई ही पचायला हलकी असते। यासोबतच पपई ही तुमच्या हाडांची घनता वाढवू शकते, तसंच नख किंवा दातांची ताकद देखील वाढवू शकते। नंबर 5, किवी। किवी हे फळ अतिशय पौष्टिक आहे। ते खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते। यासोबतच किवी हाडांच्या कर्करोगाचा धोका देखील कमी करण्यास मदत करते आणि सांधेदुखी दूर करते। नंबर 6, नागफणीचे फळ। नागफणीचे फळ हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। यातून मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी मिळतं, जे वृद्धत्वाच्या लक्षणापासून तुमच्या मेंदूचं संरक्षण करतं। नंबर 7, अननस। अननसामध्ये देखील कॅल्शियम आहे। यामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, लोह हे सगळं असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते। तसेच अननस खाल्ल्याने अनेक आजारांपासून तुमची सुटका होते। नंबर 8, पपनस। पपनस हे लिंबूवर्गीय फळ आहे। हे फळ खाल्ल्याने शरीराची कॅल्शियमची कमतरता दूर होते। हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे। ही फळं जर तुम्ही खात असाल तर नक्कीच तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होणार नाही आणि तुमची हाडं देखील मजबूत होतील। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंटमधून नक्कीच सांगा आणि यासोबतच आमच्या लोकमत सखी या फेसबुक पेजला लाईक करा आणि लोकमत सखी हेल्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकमत सखी।